खाली ना तो आजच्या पत्रकार परिषदेक म्हजे बरोबर आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, हांव तुमचे सगळे पत्रकार भाव भयणांचे आजच्या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। केंद्रातल्या मोदी सरकाराक 30 मे 2022 ह्या दिसा सेकंड टर्माची 3 वर्सां एकूण 8 वर्सां पूर्ण जाली आणि त्या निमित्तान देशभर भारतीय जनता पार्टी वेगवेगळे कार्यक्रम करप अशें ठरयल्लें आसा आणि 8 साल सेवा सुशासन आणि गरीब कल्याण अशा नावान संबंध देशभर एक 15 दिसांचे वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन संबंध देशभर भारतीय जनता पार्टी केल्लें आसा। हाची सुरवात 30 तारखेर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी कोविड-19 महामारी भितर जे भुरग्यांचे आवय आनी बापूय जे मरण पावले त्या भुरग्यांची जबाबदारी केंद्र सरकारान घेतलेली आसा आणि तांच्या बरोबर ते व्हर्च्युअली उलयले आणि तांकां जी मदत दिवपाक जाय ती मदतूय तांच्यांनी दिवप त्या दीस पासून सुरू केल्ली आसा। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी हे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या कार्यालयांतल्यान पत्रकारां समोर उलयले आणि व्हर्च्युअली आम्ही देशभरा भितर आमच्या कार्यकर्त्यांनी तांची प्रेस कॉन्फरन्स पळयली। गेली 8 वर्सां ज्या तरेन केंद्रातलें सरकार काम करत आसा ह्या संदर्भातली पूर्णपणे वेगवेगळे स्किमी ज्यो आसा ह्या संदर्भातली माहिती तांच्यांनी दिल्ली आसा। 31 मे म्हणजे काल आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे शिमला हांगासरल्यान हिमाचल प्रदेशान स्वतः व्हर्च्युअली संबंध देशभरातल्या शेतकरी असतले वेगवेगळे बेनिफिशरी असतले हांच्या बरोबर उलयले। आमच्या गोंयांत सुद्धा आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी गोंया भितर 4 वेगवेगळ्या भागा भितर सरकारी कार्यक्रम तांच्यांनी ऑर्गनायज केले। मिनेजीस ब्रागांजा हॉला भितर गरीब कल्याण संमेलन केले, ते स्वतः आपण उपस्थित असे हांवूय आशिल्लो, श्रीपाद भाऊ असले, रोहन खंवटे, निलकंठ हळदकर आणि बाकीचे वेगवेगळे मंत्री आमदार पार्टीचे ऑफिस बेरर ते वेगवेगळ्या भागा भितर बशिल्ले। ICAरान ओल्ड गोवा हांगासरूय कार्यक्रम ऑर्गनायज केल्लो आणि दक्षिणे भितर रवींद्र भवन फातोर्डा आणि कृषी विज्ञान केंद्र मडगांव असे 4 कार्यक्रम सरकाराच्या माध्यमांतल्यान काल ऑर्गनायज केल्ले आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगवेगळ्या मतदारसंघा भितर व्हर्च्युअली फार्मर्सा बरोबर तांच्यांनी ते कार्यक्रम पळयले। हे सगळे करता आसतना आम्ही पळयले की काल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 10 करोड फार्मर्सांक 21,000 कोटी हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले आणि ते स्वतः वेगवेगळ्या बेनिफिशरी जे आसा सरकाराच्यो केंद्र सरकाराच्यो तांकां बेनिफिट मेळटा हांच्या बरोबर ते उलयले। मिनेजीस ब्रागांजा हॉला भितर आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे स्वतः जे बेनिफिशरी म्हणजे काल त्यांनी विषय जो घेतलेलो केवळ केंद्रातल्या स्किमी कितल्या लोकांक मेळटा आणि त्याचो फायदो तांकां पर्सनली कितें जाल्लो आसा आणि ते आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कितें मेसेज दिवपाक सोदता हे स्वतः तांचे बरोबर ते इंटरॅक्ट जाताले आणि बरेचशे जे बेनिफिशरी आसात तांच्यांनी कशा पद्धतीन आपण ते मेळयले ह्या संदर्भातली काल माहिती दिल्ली आसा। गोंयांत आमी जसे केंद्रान आमकां सांगिल्लें आसा की 15 डेज वेगवेगळे कार्यक्रम आमी करपाक जाय तशा पद्धतीचे प्लॅनिंग आमी गोंया भितर सुद्धा केल्लें आसा। 30 मे ते 15 जून असो पिरियड जो आसा ह्या 15-16 दिसाच्या पिरियडा भितर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आमी आयोजन केल्लें आसा। गोंयांत आमी ठरयल्लें आसा की केंद्रांतल्यो गेल्या 8 वर्सांच्या कालावधीन ज्यो स्किमी आसा त्याचो उल्लेख आमचे मुख्यमंत्री स्वतः उलयतले आणि त्याचो फायदो गोंय सरकाराक कसो जाल्लो आसा ते सांगतले। पण एकूण आमी केंद्रांतल्यो ज्यो गेल्या 8 वर्सांच्यो ज्यो योजना आसा त्या योजनाचे पत्रक आमी सारण ठरयल्लें आसा की गोंयभर 2 लाख घरां भितर त्या पत्रकांचे आमचे कार्यकर्ते वितरण करतले, स्वतः भोंवतले, बूथ लेवल कार्यकर्तो तो आमदार आमदार असत, मंत्री असत, पार्टीचो ऑफिस बेरर असत
ह्या संपूर्ण पिरियडा भितर काम करतले. 4 तारीख ते 4 जून ते 15 जून अशा पिरियडा भितर हे संपूर्ण घरा भितर हे 2 लाख घरा भितर आम्ही हे आमच्या पत्रकाचे आसात जे वितरण करतले. ते करता आसतना त्या तरेन आमकां केंद्रान सांगिल्लें आसा त्या प्रमाण प्रत्येक सेक्शन ऑफ द सोसायटी जे आसा त्याच्या भितर SC समाज आसत, ST समाज आसत, बेनिफिशरी जेंकां मेळिल्ले आसा ते बेनिफिशरी आसत, त्यानंतर OBC आसत, वुमन आसत, वल्नरेबल सेक्शन ऑफ सोसायटी आसत, फार्मर्स आसत, एचिवर्स आसत. प्रत्येकान आपल्या हातून जे एखादें योगदान घेवन एक फुडें सरिल्ले आसा. यूथ आसतले, प्रोफेशनल आसतले, ह्या सगळ्या लोकांक येणाऱ्या 15 दिसाच्या कालावधीत आम्ही ठरयल्लें आसा, आमी प्लॅन केल्लें आसा की आमी तांकां अप्रोच करतले. जे बेनिफिशरी आसा तांकां अप्रोच करतले आनी जेंकां मेळुना अशा लोकांक ते वेगवेगळे योजना जे आसा ते मेळोवन दिवपाचें काम येणाऱ्या 15 दिसां भितर ते आमी फुडें व्हरपाचें ठरयल्लें आसा. त्याच्या भितर आमी प्रत्येक मंत्री आसत, आमदार आसत तांकांय तेंच्यो वेगवेगळ्यो ज्यो आमी सेक्शन आसा त्या सेक्शनाची तांकां जबाबदारी दिल्ली आसा आनी तांकांय सांगिल्लें आसा की येणारे 15 डेज हे प्रत्येकान काम करपाक जाय. आमकां सगळ्यांक सांगिल्लें आसा की ह्या सगळ्या 15 दिसाच्या कालावधीन एक मिनिमम 75 अवर्स हे 15 दिसां भितर आमी पार्टीक लागून दिवं जाय, लोकांक अप्रोच करपाक दिवं जाय आनी ताका लागून एवरेज पर डे 5 वरां ही आमी सगळ्यांनी ह्या कामा भितर आपल्याक इन्वॉल्व करून घेवपाक जाय हे सगळ्यांक आमी सांगिल्लें आसा. आनी तशेंच करता आसतना आमचे वेगवेगळे विंग जे आसात, महिला मोर्चा आसतलो, युवा मोर्चा, किसान मोर्चा, ST मोर्चा, OBC मोर्चा, मायनॉरिटी मोर्चा, हे सगळे मोर्चा सुद्धा आपापल्या हातून आपापल्या त्या मोर्चाच्या माध्यमांतल्यान वेगवेगळ्या सेक्शन ऑफ द सोसायटी जे आसा तांकां ते अप्रोच करतले. आमी अशें ठरयल्लें आसा की 4 जून ते 14 जून ह्या दरम्यान गोंयचे सगळे जे कॉन्स्टिट्युएन्सी आसात 40 कॉन्स्टिट्युएन्सी भितर गरीब कल्याण संमेलनां ऑर्गनायज करप अशें ठरयल्लें आसा. पावसाचे दीस असल्या कारणान सगळे कार्यक्रम जे आसा ते सगळे कार्यक्रम आमी हॉला भितर करतले आनी त्या हातूंतल्यान करता आसतना मिनिमम 500 ते 1000 अशा संख्येचे ते मेळावे आसतले आनी त्या मेळाव्या भितर लाभार्थी जे आसात त्या लाभार्थीचे इन्वॉल्वमेंट आसतलेच. त्याच्या व्यतिरिक्त कार्यकर्ते आनी इतर बाकीचे जेंकां आमी अप्रोच करतले तांकां त्या मेळाव्याक आमी आपयतले आनी तातूंत भाशण करपाक लागून तांकां मार्गदर्शन करपाक लागून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसतले, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नायक आसतले, हांव स्वता आसत, विनय तेंडुलकर आनी आमचे सगळे मंत्री आमदार हे सगळेच जाण आमी सगळे 10, 12, 15 जाण आमचे वेगवेगळे लिडर जे आसात हे त्या मतदारसंघा भितर त्या मेळाव्याक एड्रेस करपाक वयतले. स्वताचो मतदारसंघ सोडून आनी एडिशनल वेगवेगळे मतदारसंघ जे आसात तातूंत वयतले आनी ताका लागून आमी 100% सगळे 40 मतदारसंघ जे आसात एक 2-3 मतदारसंघा भितर संख्या कदाचित कमी आसतली पण बाकीच्या सगळ्या मतदारसंघा भितर 500 ते 1000 अशा पद्दतीन आमी हे सगळे कार्यक्रम करप अशें ठरयल्लें आसा. हांव 8 वर्साच्या कालावधीत आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्यांनी ह्या देशाचें बरें काम फुडें व्हेल्लें आसा. कोविड-19 महामारी येवन सुद्दां आमी पळयतात की जगभर पळयलें आनी देश जर आमचो पळयलो जाल्यार देशा भितर गरिबांचो राहणीमान जो आसा तो सदतीत वयर काडपाक लागून ते प्रयत्नरत आसात आनी म्हणूनच हे सगळें करता आसतना आमी इतर जगाक जर पळयलें आसत जाल्यार आज भारत देश हो खूब फुडें गेल्लो आसा. एक वेळ असो आसलो की भारत देश हो दुसऱ्या समोर हात पसरयतालो. आज भारत देश हो दुसऱ्याक दिवपाक लागून हात फुडें करत आसा. ही कामगिरी जी आसा ही कामगिरी करपाचें काम भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, भारतीय जनता पार्टीचे केंद्रांतले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आनी तांची संपूर्ण टीम हांच्यांनी हे काम केल्लें आसा. आनी आज आमी पळयतात युक्रेना सारकेलें युद्ध जातकच सुद्दां रशिया युक्रेन ह्या वेळार आमी पळयलें की एखाद्याक जर थंयच्यान भायर सरूं जाय जाल्यार आमच्या भारत देशाचो फ्लॅग जो आसा तो घेवन जर भायर सरपाक शकता अशा पद्दतीचें वातावरण म्हणजे कितलो रिस्पेक्ट हो जगभरा भितर मेळोवन दिवपाचें काम आमच्या पंतप्रधान केल्लें आसा. ताका लागून हांव तेंचें अभिनंदन करता. 8 वर्सां ही बऱ्या तरेन तांच्यांनी ह्या देशाक फुडें व्हरपाचें काम केल्लें आसा. गरिबा पर्यंत स्किमी ज्यो आसा ते पावोवपाचें काम केल्लें आसा आनी म्हणून आमी पळयतात डायरेक्ट ट्रान्सफर जे आसा हाचे पयलीं वेगळी पद्दत आसताली. एकदां जर पयशे वयल्यान आयले जाल्यार ते सकयल पावता म्हणल्यार 1 रुपया धाडलो जाल्यार 85 पयशे नाच जाताले पण आज डायरेक्ट ट्रान्सफर करोड ऑफ स्किमीच्यो हे लोकांक मेळपाक लागिल्ले आसा आनी ताका लागून हांव तेंचे धन्यवाद दिता तांकां कॉंग्रेच्युलेट करता. आमचे भारतीय जनता पार्टीचे नॅशनल प्रेसिडेंट JP नड्डाजी तांच्यांनी हे वेगवेगळे कार्यक्रमांचें आयोजन करून लोकां पर्यंत पावोवपाची आमकां संदी दिल्ली आसा.
त्यामुळे हांव त्यांचे अभिनंदन करता आनी खास करून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यांनी केंद्रातल्यो सगळ्यो योजना ज्यो आसा ते योजना सकयल पर्यंत पावपाक लागून वेगवेगळ्या सरकारी खातें आसतलीं केंद्रांतली वेगवेगळी डिपार्टमेंटां आसतलीं तांकां कामाक लावन 100% ते इम्प्लिमेंट करपाचें काम तांच्यांनी केल्लें आसा. केंद्रांतल्यान जे पयशे हाडून गोंया भितर विकास करपाक लागून हायवे आसतले वेगवेगळे ते डिटेल्स सांगताले पण तांच्यांनी हें सगळें फुडें व्हरप अशें केल्लें आसा ताका लागून हांव तेंचें अभिनंदन करता. आनी परत एकदा मोदी सरकाराचें अभिनंदन करून हांव आमच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की तांच्यांनी एकंदर केंद्रांतले गेले 8 वर्साच्या स्किमी संदर्भात आनी ताचो फायदो गोंयांक आमकां कसो जाल्लो आसा हें तांच्यांनी तुमचे समोर मांडचें. सगळ्यांक धन्यवाद. थँक्यू अध्यक्ष. तुमचे सगळ्यांचे आयच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचे स्वागत. माझ्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद शेठ कानवडे. आम्ही 8 साल मोदी सरकार सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या विषयाचेर आज पुराय देशभर सगळ्या प्रदेशांनी प्रेस कॉन्फरन्स जाता. माननीय मोदीजींच्या 8 वर्साच्या कार्यकाळाच्या निमित्तान देश पातळीचेर आणि राज्य पातळीचेर तांच्यांनी केल्ली वेगवेगळी कामां, तांच्यांनी देश हितार्थ घेतलेले वेगवेगळे निर्णय या सगळ्यांचे हांव स्वागत करता. आणि गोंय सरकार आणि गोंयच्या जनतेच्या वतीन माननीय मोदीजींचे 8 साल आणि त्याच्या पुराय कॅबिनेटाचे सगळ्यांच्या वतीन खूप खूप अभिनंदनही करता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यानी ऐतिहासिक जे निर्णय घेतले तातूंतलो सगळ्यात महत्वाचे निर्णय तुमच्या समोर मुद्दामून हांव दवरता. तितूंतलो राम मंदिराची निर्माण करपाक सुरवात केली त्याबद्दल त्यांचे हांव अभिनंदन करता. काशी विश्वनाथ धाम और केदारनाथ धाम हाजे नवीकरण करपाची सुरवात तांच्यांनी केली. काशी विश्वनाथ धाम पुराय केले त्याबद्दल त्यांचे हांव अभिनंदन करता. त्याच बरोबर आम्ही पळयता की 370वें कलम अनुच्छेद 370 कॅन्सल करून जम्मू आणि काश्मीर या देशाचे अविभाज्य घटक हे त्यांनी डिक्लेअर केले. ह्याही बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन करता. 1947 पासून आजपर्यंत रखडत पडिल्लो निर्णय तांच्यांनी निर्णय घेतल्या उपरांत आम्ही जम्मू काश्मीर व या देशाचो अविभाज्य घटक जालो या खातीरय खूप खूप अभिनंदन. त्याच बरोबर आम्ही पळयता की CAA कायदो लागू करून म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान हांगासर आशिल्ले थंयसरले अल्पसंख्याक मागीर ते हिंदू आसतले बाकीचे कॅथलीक आसतले थंय जे आशिल्ले अल्पसंख्याक तांकां परत एकदा गोंयांत गेली कितलीशींच वर्सां देशांत रावताले ह्या लोकांक हांगा नागरिकत्व मेळोवपाक दिवपा खातीर घेतलेली इनिशिएटिव्स ही एक खूब बरी गजाल आसा. खूब वर्सां पर्यंत डिमांड गेली 50-60 वर्सां हे लोक हांगा कंटिन्युअसली डिमांड करताले की तांकां देशाचें नागरिकत्व मेळपाक जाय. ताज्या खातीर हो घेतलेलो एक खूब बरो निर्णय आसा. ट्रिपल तलाक प्रथा ही बंद करून कारण आमच्या मुस्लीम भयणींचेर जो अन्याय जातालो ती खरोखरूच एक खूब व्हडलें पावल जें आसा माननीय मोदीजींनी देशभरांतल्यान घेतलेलें आसा. आमचो अंत्योदय हो मूळ मंत्र आसा आनी म्हणूनच तर आमी 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम फॉर द 100% बेनिफिशरीज जे स्किमी खातीर एलिजिबल आसा त्या 100% लोकां कडेन पावपाक जाय. आमी अंत्योदय ह्या मूळ तंत्राचेर आमी सगळे जाण काम करीत आसा. माननीय मोदीजी म्हणजे कोविडाच्या काळात जान है तो जहान है हे वाक्य दीत तांच्यांनी सुरवात केली आणि 100% वॅक्सिनेशन दिवपा खातीर सुरवात करता आसतना पुराय काही राज्यांनी 100% ताचें इम्प्लिमेंटेशन केलें आणि वेगवेगळ्या बाकीच्याय देशांक वॅक्सिनेशन दिवपाचें काम माननीय मोदीजीन केलें. हांव पयल्यान पयलीं जे मेन कार्यक्रम 100% जे देश पातळीचेर केला ताजेर फक्त फोकस करता आणि ताज्या उपरांत गोंयांत आमकां कशा पद्दतीन 8 वर्सांक फायदो जालो ताजेर चड भर दिता. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या योजनेच्या अंतर्गत गरीब कल्याण अन्न योजना 80 करोड लोकांक जे आसा पळय न्हू या योजनेचो पुराय देशभर फायदो जालो. प्रधानमंत्री आवास योजना शहर 1.22 करोड आवास म्हणजे घरां जी आसा ही बांधली गेली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण 2.3 करोड लोकांक हाजी घरां बांदून दिली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जवळपास 11.22 करोड टॉयलेट्स हाजे निर्माण झाले. हर घर नल जल से 6.2 करोड लोकांक नळ दिवपाचे टार्गेट कंप्लीट केले.
प्रधानमंत्री स्वनिधी योजना 29.6 लाख लोकांक जे स्वनिधी योजनेच्या अंतर्गत त्याचा लाभ मिळाला. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 3.2 करोड लोकांक हे 5 लाख पर्यंतचो फ्री ऑफ इन्शुरन्स असा हो मेळ्ळो. 18 करोड लोकांक आयुष्यमान कार्ड जे आसा हे मेळ्ळेले आसा. त्याचबरोबर सगळ्या जाणांक फुकट वॅक्सिनेशन दिवपी आमचो देश हो पयलो देश आसा. देशात जवळपास फाटल्या 8 वर्सांत जवळपास 15 एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अशी 15 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स ही नवीन ओपन केली गेली. ओके, जवळपास 200 न्यू मेडिकल कॉलेजेस देशभरांतल्यान आमी 200 नवीन मेडिकल कॉलेजेस ज्यो आसा ह्यो ओपन केल्ले गेल्ले आसा. प्रत्येक जिल्ह्यात नवीन मेडिकल कॉलेज ओपन जावचे हाच्या खातीर ऑलरेडी तेजी सुरवात जाली. गोंयातूय बी आमच्या साऊथ गोवा डिस्ट्रिक्टात आणि थोड्या फुडल्या वर्सांच्या भितर नवीन मेडिकल कॉलेज हे ओपन जातले. प्रत्येक PHCचेर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू जावचे हाच्या खातीर प्रयत्न आसा. गोंयांतल्या ऑलमोस्ट प्रत्येक PHCनी हेल्थ वेलनेस सेंटर जे आसा हे सुरू जायिल्ले आसा. सशक्त किसान समृद्ध भारत आम्ही पळयता की केन्नाच हाज्या पयलीं शेतकऱ्याक येदो व्हडलो आधार दिल्लो नाशिल्लो. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आतांच अध्यक्षान आमच्या सांगल्या त्या प्रमाणे 11,000 करोड शेतकऱ्या खातीर 22,000 करोड निधी जो आसा हो तांकां तेंचो प्रधानमंत्री किसान निधीच्या अंतर्गत जोडलो गेलो. PM किसान सन्मान निधी 11.30 करोड शेतकऱ्यांक दिलो गेलो. प्रधानमंत्री फसल बीमा योजना ही सुरुवात केली गेली. 37.22 करोड लोकांक हाचो विमा जो आसा पावलो गेलो. 3 करोड अनेक किसान क्रेडिट कार्डा जी आसा ही इश्यू केली गेली आणि 3.4 लाख करोड क्रेडिट कार्डाचो लाभ हो लोकांक मेळ्ळेलो आसा. आमी मिनिमम सपोर्ट प्राइस हाच्या अंतर्गत बरोचसो लोकांक मिनिमम सपोर्ट प्राइस हो शेतकऱ्यांक लागू केलो गेलो. त्याचबरोबर नीम कोटेड युरिया पयलेच फावटी आमी पळयताले की युरियाचो जो काळा बाजार जातालो तो रोखपा खातीर नीम करोड युरिया हो सुरवात केलो गेलो. जवळपास 23 करोड सॉयल हेल्थ कार्ड ही लोकांक इश्यू केली गेली. हो कन्सेप्ट म्हणजे सॉयल चेक करप आणि सॉयल हेल्थ कार्ड इश्यू करप हो आयज पर्यंत केन्ना नाशिल्लो. माननीय मोदीजीच्या सरकारान सॉयल हेल्थ कार्ड नवीन कन्सेप्ट सुरू करून प्रत्येक शेतकऱ्याक ताची सॉयल चेक करप आणि सॉयल हेल्थ कार्ड इश्यू करप ताज्यानुसार ताका फर्टिलायझर सुपीक कितें घेवप तेणी हो कन्सेप्ट जो आसा हो सुरवात केलो गेलो. PM उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत आम्ही पळयता की 9 करोड महिलांक LPG सिलिंडर हे फुकट दिले गेले. जनधन खात्याच्या अंतर्गत 25 करोड महिलांच्या खातीर तांच्या अकाउंटाचेर फाटल्या कोविडाच्या वेळार 2,000 रुपये जे आसा हे डेपॉझिट केले गेले. 75 लाख स्वयंसहाय्य गटाक जवळपास 8 करोड महिलांक त्या अंतर्गत तांकां नवीन हे जोडले गेले. स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत महिलांक जवळपास 80% लोन हे जे आसा हे स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत दिले गेले. त्याचबरोबर PM मुद्रा योजनेच्या अंतर्गत जवळपास 68 लाभार्थी जो आसा ह्यो महिला लाभार्थी आसा. आम्ही युवा नेतृत्व देश के विकास में हे सांगता असताना राष्ट्रीय शिक्षा नीती म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही जवळपास 40 वर्सांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी आमच्या देशात इम्प्लिमेंट केली गेली. हे खूप व्हडले स्टेप माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी घेतला. PM कौशल्य विकास योजना ही 1.32 करोड नवीन टेक्निकल भुरग्यांक शिक्षण दिला. भारतीय औद्योगिक शिक्षण ITI 24% रायज ITIच्या ऍडमिशनांनी पुराय देशभर जाला. 80% मेडिकल स्टुडंट्साच्या सीट जे आसा हे 80% सीट एडिशनल सीट हे स्टार्ट केले गेला. त्याचबरोबर जवळपास 27 शहरांनी 63 किलोमीटर्स दर वर्सा नवीन रोड जे आसा हे इम्प्लिमेंट केले वता. पुराय देशात आम्ही पळयता की राष्ट्रीय महामार्ग जे आसा पयली आतापर्यंत 208% हाचो इन्क्रीज जाला. इफ वी कंपेअर फॉर द लास्ट 2014 च्या पयलीचे गव्हर्नमेंट आणि आताचे गव्हर्नमेंट जर पळयत
जाल्यार नॅशनल हायवेज 2.208% इन्क्रीज जाला. उडान योजना नवीन सुरुवात केली आणि जवळपास 87 लाख लोक हे उडान योजनेचो फायदो घेवपाक शकले. याच बरोबर म्हणजे नवीन हे करता असताना माननीय पंतप्रधान PM मुद्रा योजना सुरुवात केली गेली आणि GST सारखी स्टेप घेऊन पुराय फाटल्या 8 वर्सांत सगळ्या जाणांक एक टॅक्स रेजिमाच्या सकयल हाडपाक शकले. ईज ऑफ डुईंग द बिझनेस ही पुराय देशांत आमी पळयता की वेगवेगळे स्टेप ईज ऑफ डुईंग द बिझनेस हाच्या खातीर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन घेतलेले आसा. 132 करोड जनतेक म्हणजे न्यू आधार कार्ड दिवपाची स्टेप्स ही माननीय केंद्र सरकारान घेतल्या. त्याच बरोबर डिजिटल पेमेंट ही स्टेप्स घेऊन एक नवीन क्रांती आमच्या देशात डिजिटल पेमेंटाची सुरुवात केली गेली आसा. पळयता की त्याचबरोबर ऑपरेशन गंगा त्या जम्मू काश्मीरच्या विशयीचे सगळे विषय जे आसा हे सगळे विषय सोडले. अशा पद्धतीत ऐतिहासिक निर्णय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार हांच्यांनी देशाच्या संबंधात घेतल्या. फाटल्या 8 वर्सांत आमकां केंद्र सरकाराचे फायदे गोंयाक कितल्या पर्सेंटेजीन जाले ताजेर थोडीशी हायलायट ही निश्चितरित्या तुमकां दिता. तितूंतल्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हो गोंयांतल्या फार्मरांक जवळपास 11,894 फार्मरांक जवळपास 66,000 रुपीज डायरेक्ट त्यांच्या अकाउंटाचेर फाटले 10 इन्स्टॉलमेंट हे 2,000चे त्यांच्या अकाउंटाचेर जमा जाल्ले आसा. कालच्या माझ्या इंटरॅक्शन सांगले की जवळपास जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत जॉईन झाले ताच्या भायर आम्ही प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड या फार्मरांक दिवपाक शकले. प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे पेन्शन योजना फॉर द फार्मर्स आतापर्यंत फक्त 147 जण जरी रजिस्टर्ड झाल्या जाल्यार 18 to 40 इयर्स फार्मर जो आसा आणि आपल्या पेन्शना खातीर आता रजिस्टर करचे आफ्टर 60 इयर्स ताका 3,000 रुपयाची पेन्शन जी आसा ही सुरुवात जातली. पयलीच फावटी ही संकल्पना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन सुरुवात केल्या की जो शेतकरी आसा त्या शेतकऱ्याक सुद्धा त्याच्या रिटायरमेंटाच्या उपरांत पेन्शन मेळपाक जाय म्हणून त्यांच्यानी सुरुवात केली. प्रधानमंत्री किसान मानधन योजना आसा. ब्लू रेव्होल्युशन हाच्या अंतर्गत नील क्रांती मिशन हे गोंयांत सुरुवात केली. 19.26 करोड रुपीजचो फंड या योजनेच्या अंतर्गत गोंयांतल्या वेगवेगळ्या स्किमीक सुरुवात केल्या. मेन आतापर्यंत आम्ही गोंयांत आयुष मिशन हाच्या अंतर्गत आम्ही आयुष हॉस्पिटल फुडल्या टेंटेटिव्हली जून-जुलै महिन्यात आम्ही आयुष मिनिस्टरच्या अंतर्गत सुरुवात करतले. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरुवात जाता. तिसरे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द वॉटर स्पोर्ट्स हो आम्ही सुरुवात केला. ताचे ह्या वर्षभराच्या एंडिंगा पर्यंत डिसेंबर पर्यंत त्याचे उक्तावण जातले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द फॉरेन्सिक सायन्स ही कॉलेज जी आम्ही फॉरेन्सिक सायन्सची फाटल्या माननीय अमित शाह होम मिनिस्टर हांच्या अंतर्गत कोर्टी हांगासर आता सुरुवात जाल्या. पुढे धारबांदोडा हांगासर त्याचो प्रशस्त असो कॅम्पस येवपाचो आसा. नॅशनल लॉ स्कूल हेजोय बी कॅम्पस आता सध्या वेर्णा हांगासर येता. त्याचो प्रशस्त कॅम्पस परत धारबांदोडा हांगासर येतलो. सॉयल हेल्थ कार्ड हाचो फायदो जवळपास गोंयांतूय जालो. आतापर्यंत 41,743 लोकांनी गोंयांतल्या सॉयल हेल्थ कार्ड हाचो फायदो घेतलेलो आसा. नॅशनल हेल्थ मिशन हाच्या अंतर्गत आतापर्यंत गोंयांतले वेगवेगळ्यो प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर हाच्या अंतर्गत जवळपास 74.69 करोड रुपीज हाचो गोंयांत फायदो जाल्लो आसा. पोषण अभियान जे आम्ही अंगणवाडी सेविकाच्या अंतर्गत राबयता हाचो आतापर्यंत पार्टिसिपंट आसात 28,071 पार्टिसिपंट आम्ही पोषण अभियानच्या अंतर्गत त्याचे पार्टिसिपेशन जाल्ले आसा. आयुष्यमान भारत जशें आमचे दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड आसा त्या धर्तीचेर आयुष्यमान भारत हे कार्ड आम्ही गोंयांत इश्यू करता आणि गोंयांत ताचो नंबर जरी कमी असलो जवळपास 21,867 हे त्याचे बेनिफिशरीज आसा. बट 5 लाख रुपयापर्यंतचो मेडिकल इन्शुरन्स ह्या लोकांक ताचो फायदो मेळटा. 33 करोड रुपीज आतापर्यंत बेनिफिट्स मिळेली आसा. आयुष्यमान भारत याच्या अंतर्गत हेल्थ अँड वेलनेस सेंटर आमच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि प्रायमरी हेल्थ सेंटर हाजी आम्ही वेलनेस सेंटर गोंयांत सुरू करपाक शकले. प्रधानमंत्री जनऔषधी योजना हाच्या अंतर्गत जेनेरिक मेडिसिन सुरू करप होय बी आम्ही गोंयांत विषय सुरुवात केल्लो आसा.
स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जे पुराय स्मार्ट सिटी मिशन पुराय देशभर सुरुवात केले गेले ताज्या अंतर्गत पणजी ही स्मार्ट सिटी हो प्रोजेक्ट आम्ही घेतलो आणि आतापर्यंत 113 crores of rupees स्मार्ट सिटीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टाचे आम्ही आतापर्यंत खर्च केले आसा. अटल मिशन फॉर द रिज्युमिनेशन ऑफ द अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत हो प्रोजेक्ट गोंयांत आम्ही सुरुवात केलो. ताचे वेगवेगळे प्रोजेक्ट पणजेंतल्याच सिटीत आम्ही जवळपास 15 प्रोजेक्ट हे पुराय करपाक शकले. प्रधानमंत्री आवास योजना हाच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना अर्बन या दोन्ही स्किमीचे आतापर्यंत वेगवेगळ्या घरां दिवपा खातीर आमी सुरवात करपाक शकले आणि 67.72 crores हे आमी अर्बन आणि प्रधानमंत्री ग्रामीण 23.70 crores हे डायरेक्ट लोकांक खातीर आमी बेनिफिट्स जे आसा हे दिल्या. काल हेतुले काही बेनिफिशरीज आमच्या कालच्या मिटिंगेक प्रेझेंट आशिल्ले हे डायरेक्ट लोकांक बेनिफिट्स जाल्ले आसा. दीनदयाळ अंत्योदय योजना हेच्या अंतर्गत नॅशनल अर्बन लायव्हलीहूड मिशन आमी हो आमच्या अर्बन बॉडीज ज्यो आसात म्युनिसिपालिटीज ज्यो आसा हाच्या अंतर्गत नॅशनल वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम स्किल डेव्हलपमेंटचे अपग्रेडेशन प्रोग्राम हे नॅशनल लायव्हलीहूड अर्बन लायव्हलीहूड मिशन हाच्या अंतर्गत वेगवेगळे प्रोग्राम 14 म्युनिसिपालिटीनी चलता. पीएम स्वनिधी योजना हे वेगवेगळे जे गाडीधारक आशिल्ले जे आपलो धाकटो व्यवसाय म्युनिसिपालिटीच्या भायर गाडे घालून उपलब्ध करताले 1.57 crore हे तांकां आमी लोन दिवपाक शकले. नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन आतापर्यंत वेगवेगळ्यो रिव्हर्स कन्झर्व करपा खातीर आमी 14.9 crores of rupees हाजो आमी फंड्स वापरपाक शकला. मांडवी रिव्हराचेरूय बी या फंड्साचो आमी उपयोग करपाक शकले. संसद आदर्श ग्राम योजना या स्किमीच्या अंतर्गत पयली सावथाक एक सांगे मतदारसंघातले एक विलेज आणि आता नॉर्थाक सुर्ला विलेज आमी घेतले आणि जवळपास आमी ताजे 24.62% ऑफ द वर्क आमी कंप्लीट करपाक शकले. स्वच्छ भारत ग्रामीण हाच्या अंतर्गत जवळपास आमी फ्री टॉयलेट दिवपाचें काम 100% टॉयलेट दिवपाचें काम गोंयांत आमी कंप्लीट करपाक शकले. ODF स्टेट म्हणून आमी डिक्लेअर केल्या. सौभाग्य ह्या योजनेच्या अंतर्गत जवळपास 100% इलेक्ट्रिफिकेशन करपाचें काम स्टेटीत पुराय केले. आमच्या फाटल्या दिसांनी फक्त 113 लोकांक इलेक्ट्रिसिटी दिवपाचें काम उरिल्लें. आमी 100% इलेक्ट्रिफिकेशन करपाक स्टेट 1 नंबराचेर पावल्या आणि नॅशनली वी हॅव अवॉर्डेड फॉर दीस. जलजीवन मिशनच्या अंतर्गत हर घर नल से जल ह्या हेतूंतल्यान आमी 100% हर घर नल से जल दिवपा खातीर यशस्वी जाले. केंद्राचोय आमकां हाका जवळपास 65.51 crores ह्या स्किमी खातीर स्पेशली आमकां हाजो लाभ जालो. प्रधानमंत्री जनधन योजना ह्याच्या अंतर्गत जवळपास ज्यांच्यानी बेनिफिशरीज 134.41 crores rupees हे आम्ही ह्या लोकांक पेमेंट करपाक शकले. जवळपास त्यांच्यानी फर्स्ट टाइम जनधन योजनेच्या अंतर्गत अकाउंट ओपन केलो तांकां ह्याचो बेनिफिट्स जालो. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या विकास योजनेच्या अंतर्गत आम्ही जवळपास आमचो ITIs आणि वेगवेगळे कडेन ट्रेनिंग नवीन ट्रेनिंग सुरू करपाक शकले. अटल पेन्शन योजना हाजे आतापर्यंत आम्ही ज्यांका पेन्शन फुडें गव्हर्मेंट सर्वंटाकूय बी आता आफ्टर 2005 पेन्शन योजना लागू उरूंक ना. पण प्रायव्हेट सेक्टरांत आणि बाकीचे आतापर्यंत जवळपास 27,204 बेनिफिशरीज आम्ही एनरोल्ड करपाक शकले. जे एज ग्रुप बिटवीन 18 to 40 आसात तांकां रिटायरमेंटाच्या उपरांत अटल पेन्शन योजना ही सुरवात जातली. हे 27,000 आम्ही रजिस्टर करपाक शकले. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हाच्या अंतर्गत जवळपास आम्ही प्रधानमंत्री उजाला योजना हाच्या अंतर्गत जवळपास 52 crores of rupees स्टेटीक हेल्प जावपाक शकले. प्रधानमंत्री मुद्रा योजना आतापर्यंत बेनिफिशरीज 620 crores rupees बेनिफिशरीज आमच्या गोंयांत लोकांनी फायदो घेतलेलो आसा. प्रधानमंत्री सुकृत मातृत्व अभियान ह्या योजनेच्या अंतर्गत जवळपास 34,505 प्रेग्नंट वुमन्सांक आम्ही बेनिफिट दिवपाक शकले. असिस्टंट फॉर द मॉडर्नायझेशन ऑफ द पुलीस फोर्स
आमची वेगवेगळी पुलीस फोर्स आम्ही मॉडर्नायझेशन करपाक शकले, तांकां ट्रेनिंग इक्विपमेंट वेगवेगळ्यो गजाली ह्या स्किमीच्या अंतर्गत दिवपाक शकले. क्रेडिट फॉर द SNG लिंकिंग दीन दयाळ अंत्योदय योजना नॅशनल रुरल लायव्हलीहूड मिशन हाच्या अंतर्गत जवळपास 420.4 लाख म्हणजे 4 कोटी रुपया आम्ही सेल्फ हेल्प ग्रुपांक आम्ही लिंकेज जे करता हे जवळपास 3059 सेल्फ हेल्प ग्रुप नॅशनल लायव्हलीहूड मिशन अर्बन हाच्या अंतर्गत आम्ही ह्या रुरल डेव्हलपमेंट RDA मिनिस्ट्री हाच्या अंतर्गत हो प्रोग्राम पुढे व्हेल्लो आसा. अजूनही उरलेले सेल्फ हेल्प ग्रुप हाच्या अंतर्गत आम्ही लिंकेज करपाचे आसा. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन या अंतर्गत जवळपास आतापर्यंत 1007 लोकांनी हाचो फायदो घेतलेलो आसा. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हाच्या अंतर्गत जवळपास 5.32 लाख बेनिफिशरीज गोंयांत आसा. 15 लाख लोकसंख्येत जवळपास 5.32 लाख लोक हे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा फायदो घेता. गोंयांत 100% ही स्कीम आम्ही इम्प्लिमेंट केला. गव्हर्नमेंट ऑफ इंडियान आमकां एप्रिशिएटूय तेच्या बद्दल केल्ले आसा. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या अंतर्गत वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आम्ही गव्हर्नमेंटाच्यो राबयता. 48.92 crores रुपीज आम्ही राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हाच्या अंतर्गत हाचो फायदो घेतलेलो आसा. समग्र शिक्षा अभियान हाच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्यो स्किमी वेगवेगळ्या हायर सेकंडरी आणि स्कुलांनी इवन दो एडेड स्कुलांनी हाचो फायदो आम्ही इम्प्लिमेंट करपाक शकले. सेंट्रल स्कॉलरशिप स्कीम्स म्हणजे वेगवेगळ्यो पोस्ट मॅट्रिक आणि प्री मॅट्रिक फॉर द ST OBC हाचो अंतर्गत आम्ही 11.7 crores रुपीजचो फायदो हो सगळ्या भुरग्यांक आतापर्यंत पास ऑन केल्लो आसा. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना हाचोय फायदो जो आसा जवळपास आम्ही सगळ्या भुरग्यांक आतापर्यंत जवळपास सगळ्या महिलांच्या खातीर 8.75 crores of rupees आम्ही दिवपाक शकले. उज्ज्वला योजना हाच्या अंतर्गत 100% LPG सिलिंडर्स फ्री ऑफ कॉस्ट जे BPLच्या अंतर्गत आशिल्ले त्या सगळ्या जणांक आम्ही दिवपाक शकले. सो आम्ही 100% लोकांपर्यंत LPG गॅस कनेक्शन पावयले. हाच्या व्यतिरिक्त आम्ही रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात आम्ही नॅशनल हायवे ऑथॉरिटी हाच्या अंतर्गत आम्ही 22,000 कोटी रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर पयलेच फावटी या 8 वर्सांत केंद्र सरकारा कडल्यान आमकां मेळ्ळे. जेचो आमी पळयता की फ्रॉम द कनेक्टिविटी फ्रॉम द नॉर्थ टू साउथ जी कंप्लीट जावपाची आसा फ्रॉम द पेडण्या पत्रादेवी पासून ते पोळ्या चेकपोस्टा पर्यंत नॅशनल हायवेचे कन्स्ट्रक्शन जे सुरू आसा. आमी जुवारी वयलो दुसरो पूल तो कंप्लीट जावपाच्या मार्गार आसा. काणकोण 4 रस्त्या पासून पोळ्या चेकपोस्टा पर्यंत जो आमी नॅशनल हायवे जो मनोहर पर्रीकर बायपास तो कंप्लीट केलो आणि 3 म्हणजे जेका ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर जे 21 किलोमीटरचे डिस्टन्स कंप्लीट करपाक लागतले आज ते 4 मिनिटांनी आमी कंप्लीट करता. 3 न्हंयचेर आमी ब्रिजीस कनेक्टिविटी करून होय ब्रिज आमी ते 3य ब्रिज आमी कनेक्टिविटी करून नॅशनल हायवे पुराय करपाक शकले. निश्चितरित्या मांडवीच्या 3ऱ्या पुलाक आमकां केंद्र सरकाराची मदत लाभली आणि अशा पद्धतीतले सगळे हायवेज आमी कंप्लीट करपाक शकले. विविध प्रोजेक्ट म्हणजे टुरिझम इन्फ्रास्ट्रक्चरांतले प्रोजेक्ट आमकां सुपर स्पेशलिटी हॉस्पिटला खातीर केंद्र सरकाराची ग्रँट आसतली, नॅशनल हायवेची ग्रँट आसतली. अशा पद्धतीच्या विविध प्रोजेक्टा खातीर आमकां केंद्र सरकाराच्या मदत ही सातत्यान लाभले. हांव परत एकदा म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रातले सगळे मंत्री माननीय अमित भाई शाह, नितीन गडकरीजी असे वेगवेगळे केंद्रातले मंत्री ज्यांचे आमकां सहाय्य लाभले. विशेष करून आमचे केंद्रातले मंत्री श्रीपाद गौड नाईक हांचे कोऑर्डिनेशन केंद्रातले वेगवेगळे प्रोजेक्ट हाडपा खातीर आयुष डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट जे हांगासर सुरवात जाली जे त्यांच्या इनिशिएटिव्हसाक तेंच्यांनी सुरवात केली. तांच्या मंत्रिमंडळातले वेगवेगळे प्रोजेक्टूय ते हांगा सुरू करपाक शकले. त्याबद्दल 8 वर्सां पुराय जाता त्याबद्दल गोंयकारांच्या वतीन हांव तांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि अशा पद्धतीन पुराय 8 वर्सांत गोंयांत म्हणजे फाटल्या 50 वर्सांनी केन्नाच मदत जावं नाशिल्ली. खुबशे फावटी दोनूय राज्यांची सरकारां केंद्रांत आनी राज्यांत आसताले पण अशा पद्धतीची मदत कांयच पर्यंत गोंयांत केन्नाच जावं नाशिल्लें. म्हणून हांवें म्हटलां डबल इंजीन सरकाराचो फायदो जर कितें आसत जाल्यार तो गोंयकारांनी ह्या 8 वर्सांत डबल इंजीन सरकाराचो फायदो पळयला आणि निश्चितरित्या डबल इंजीन सरकाराचो फायदो गोंयकारांक मेळ्ळा.
आणि परत एकदा हांव भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश हाच्या वतीन आमकां परत एकदा डबल इंजिनचे सरकार गोंयांत हाडपाक दिल्या बद्दल आमच्या केंद्रीय पार्टी आणि स्थानिक पार्टीच्या वतीने समेस्त गोंयकारांचे आभार मानता. डबल इंजिन सरकार कंटिन्यू केल्याबद्दल उदरगतीकडे वचपी हे सरकार आसा आणि डबल इंजिनच्या सरकाराची उरलेली 2 वर्सां 24 पर्यंत आणि ताज्याय फुडें येवपी परत एकदा वेगवेगळे फायदे आमकां सगळ्यांक मेळत वयतले. गोंयकारांच्या वतीन माननीय मोदीजींचे खूप खूप आभार. भाजपचे नेते या कार्यक्रमात काही सहभागी होणार आहेत का? तुमचे पहिले केंद्रातले केंद्रातले एखादे 1-2 मंत्री पण केंद्रातले एखादे एक मंत्री येऊ शकता, पण बाकी सगळे ज्यो सभा जातल्यो गरीब कल्याण संमेलनात ताका आमचे मुख्यमंत्री, इतर मंत्री, आमचे श्रीपाद भाऊ आणि हांव स्वता आमी सगळे प्रत्येक मतदारसंघा भितर 40 मतदारसंघा भितर 14 जून पर्यंत आमी हे संमेलनां पूर्ण करतले. सीएम जुवारी ब्रिज केन्ना हिंदीत मातसो दिता ए लेवल आसा. मैं सबसे पहले 8 साल कंप्लीट होने पे माननीय मोदी जी का और केंद्रीय सरकार का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. खास करके केंद्र ने जो ऐतिहासिक निर्णय लिए उनमें से राम मंदिर का निर्माण, काशी विश्वनाथ और केदारनाथ धाम, अनुच्छेद 370 हटाकर जम्मू कश्मीर इस देश का अविभाज्य घटक हो गया. बाद में सीए जो पड़ोसी देश में हमारे जो अल्पसंख्यक रहते थे उनके लिए और ट्रिपल तलाक के लिए जो डिसीजन दिया इसलिए माननीय मोदी जी का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. खास करके अंत्योदय की मूलतंत्र इसके ऊपर हम 100% इम्प्लीमेंटेशन ऑफ द स्कीम इसके लिए काम कर रहे हैं और इसीलिए प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना शहरी और स्वच्छ भारत मिशन के अंतर्गत जो टॉयलेट्स दिए गए और जल जीवन मिशन के अंतर्गत 100% हर घर नल से जल ये स्कीम इंप्लीमेंट की. प्रधानमंत्री स्वनिधि योजना, आयुष्मान भारत योजना, 100% वैक्सीनेशन के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो इनिशिएटिव लिया उनके लिए भी उनका मैं अभिनंदन करता हूं. और पिछले 8 साल में 15 नए एम्स इंस्टीट्यूट जो स्टार्ट किए गए और हर एक जिले में न्यू मेडिकल कॉलेज, इसके लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. सशक्त किसान समृद्ध भारत, इसके अंतर्गत पीएम किसान सम्मान निधि योजना स्टार्ट किया. प्रधानमंत्री फसल बीमा योजना स्टार्ट की, द सॉइल हेल्थ कार्ड और प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन खाता शुरू करना और स्टार्टअप इंडिया जैसी स्कीम, नई स्कीम स्टार्ट कर देना, पीएम मुद्रा योजना. उसी तरह से मैंने इस देश में राष्ट्रीय शिक्षा न्यू एजुकेशन पॉलिसी जो इम्प्लीमेंट की और उसी अंतर्गत प्रधानमंत्री कौशल्य योजना जो युवाओं के लिए खास करके माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो स्टार्ट किया. अर्थव्यवस्था सुधारने के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो ईज ऑफ डूइंग द बिजनेस के अंतर्गत डिफरेंट स्टेप्स माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उठाए, इसके लिए भी उनका मैं अभिनंदन करता हूँ. डिजिटल पेमेंट्स इम्प्लीमेंटेशन स्टार्ट किया, जीएसटी जैसे स्टेप्स लेने के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. इसी तरह से हमारे गोवा में खास करके हमने हर एक स्कीम का यहाँ पे उसका इम्प्लीमेंट लिया और हर स्कीम इम्प्लीमेंट करने के लिए इवन तो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का आत्मनिर्भर भारत मिशन हमने गोवा में स्वयंपूर्ण गोवा, सेल्फ रिलायंट गोवा के अंतर्गत 100% स्कीम इम्प्लीमेंटेशन करने की कोशिश की और हम 100% इम्प्लीमेंटेशन कर रहे हैं. हर पंचायत लेवल पे जाके हम काम कर रहे हैं और हर एक स्कीम, हर एक लोगों तक 100% बेनिफिशियरी माननीय मोदी जी का जो विजन है 100% इम्प्लीमेंटेशन ऑफ द स्कीम फॉर द 100% नीडफुल बेनिफिशियरीज, इसके लिए गोवा स्टेट सबसे आगे रहेगी, गोवा स्टेट सबसे 1 नंबर पे रहेगी. इसलिए हमारे भारतीय जनता पार्टी की तरफ से हमारे कार्यकर्ता भी लोग काम कर रहे हैं और इवन तो मैं अभिनंदन करता हूं हमारे सभी जीसीएस ऑफिसर, सभी आईएएस ऑफिसर जो इस स्कीम के इम्प्लीमेंटेशन के लिए ग्राम पातळी पर पंचायत लेवल पे जो काम कर रहे हैं उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. खास करके गोवा में मोपा एयरपोर्ट जो 15 अगस्त के दिन स्टार्ट हो रहा है उसके लिए और आयुष हॉस्पिटल की तरफ से, एम्स की तरफ से जो आयुष हॉस्पिटल यहाँ पे स्टार्ट कर रहे हैं, आयुष मिनिस्टर की तरफ से
जो उसका भी इनॉग्रेशन आगे आने वाले महीने में होने वाला है। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ द वाटर स्पोर्ट्स जो गोवा में ऑलरेडी बिल्डिंग उनकी कंस्ट्रक्शन हो रहा है और ऑलरेडी उसका इम्प्लीमेंटेशन हो चुका। नेशनल इंस्टीट्यूशन ऑफ द फॉरेंसिक साइंस जिसका होम मिनिस्टर के हस्ते हमारे यहाँ पे इनॉग्रेशन हुआ, इसके लिए भी मैं होम मिनिस्टर का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। नेशनल लॉ स्कूल जो इसका स्टार्ट हो चुका है। इसी तरह हर एक स्कीम जो स्कीम यानी पोषण अभियान हो, आयुष्मान भारत हो, बाकी सभी स्कीम हमने 100% यहाँ पे इम्प्लीमेंटेशन किया है। इसके लिए मैं केंद्र सरकार का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। 100% वैक्सीनेशन में गोवा राज्य पहले नंबर पे है। इसके लिए भी मैं गोवा सभी हमारे जो काम किया है उसके लिए मैं अभी तक इम्प्लीमेंट करने के लिए सभी का मैं अभिनंदन करता हूँ। हमने 100% फ्री ऑफ कॉस्ट अपने डोज सबको देने का काम हमारे पूरे हेल्थ डिपार्टमेंट में किया। हम अटल पेंशन योजना हो, अटल ऊर्जा योजना हो, बाकी सभी प्रधानमंत्री दीनदयाल अंत्योदय योजना, नेशनल रूरल लाइवलीहुड मिशन, इस तरह के सभी मिशन हमने अच्छी तरह से यहाँ पे इम्प्लीमेंट किया। केंद्र सरकार की हर एक स्कीम लोगों तक पहुँचाने के लिए हम कटिबद्ध हैं। इसलिए मैं फिर से एक बार गोवा के लोगों की तरफ से, गोवा की सरकार की तरफ से और भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश की तरफ से मैं और हमारे पार्टी के अध्यक्ष सदानंद तानोड़े पूरे पार्टी की तरफ से केंद्रीय नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी जी और केंद्र के सभी मंत्रियों का बहुत बहुत अभिनंदन करते हैं। काल केंद्राकडनं 1291 कोटीचा जीएसटी कॉम्पेन्सेशन मिळालंय. छोट्या राज्यांसाठी किती महत्वाचं आहे? तू खरोखरच बघा विषय मातसो एक्चुअली माझ्या लिस्टाचेर आशिल्लो. आमचो बॅकलॉग 1219 कोटी रुपया जो बॅकलॉग आशिल्लो तो मेळ्ळो. त्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी हांचे खूप खूप अभिनंदन करता. कारण निश्चितरित्या आमकां आर्थिक गती आणि विकास डेव्हलपमेंटाची कामां पुढे व्हरपा खातीर ह्या पैशांचो खूप खूप उपयोग जातलो. राज्याची आर्थिक गती पुढे वचपा खातीर बी हाजो डिमांड खूप मोठ्या प्रमाणात जातलो. त्याच बरोबर जो एक्सपोर्ट ड्युटी 50% जी बिलो 58 ग्रेडच्या सकयल जी इम्प्लिमेंट केला, आम्ही केंद्राकडे रिक्वेस्ट केल्या की ती परत एकदा 0% करची. ही पहिली 0% आशिल्ली. आमची रिक्वेस्ट आसा, निश्चितच केंद्र सरकार हाजेर विचार करतले. आमचो प्रयत्न असा की 100% इम्प्लिमेंट करपाचे. हांवें जशें म्हटलें की सरकाराच्या वतीन आमी स्वयंपूर्ण मित्र ग्रामपंचायत लेवलाचेर इम्प्लिमेंट केला. आमी ऑनलायन सगळे अवेलेबल करून दिल्या आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करचे अशें म्हटलां. आमी पार्टीच्या वतीनूय बी भारतीय जनता पार्टी आता पुराय प्रयत्न करतले. प्रत्येक स्किमीक आमी एक कोऑर्डिनेटर अपॉइंट, स्टेट लेवलचो कोऑर्डिनेटर अपॉइंट करपाचो पार्टीच्या वतीनूय ठरयला. पार्टीनूय इनिशिएटिव्ह घेतला. आमच्या अध्यक्षांनी ठरयला की आमी प्रत्येक स्किमी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आसा एका स्टेट कोऑर्डिनेटर पार्टीचो आसतलो. आमी सरकार म्हणून आमी पुराय प्रयत्न करता सगळ्या लोकांनी घेवची. लोकांनी फुडें येवपाची गरज आसा. खंयची स्कीम जर लोकांक जाय आसत जाल्यार तांच्यानी पंचायतीन येवचो. आमचो जो स्वयंपूर्ण मित्र आसा ताचे कडेन चौकशी करची. तो तेजो फॉर्म खंय अवेलेबल आसा, कितें आसा हें ताका सांगतलो. म्हणजे हांव उदाहरण म्हणून सांगता, पयलीच फावटी गोंयांत जे जो आमचो दुधकार फार्मर आहा ताच्या खातीर ताका क्रेडिट कार्ड दिले गेले. आयज पर्यंत केन्ना दिवंक नासले. ताका 1,60,000 ताका विदाउट इंटरेस्ट लोन मेळ्ळें. जवळपास दुधकार फार्मर 8,000 आसात आमच्या ह्याच्या प्रमाणे जे गोवा डेअरी दूध करता. 4,000 लोकांनी याचो बेनिफीट घेतलो. सरकार म्हणून आमी इनिशिएटिव्ह घेतली. दूध सोसायटी पर्यंत पावले, तांकां बँके कडेन लिंकेज करून दिली आणि हो बेनिफिट्स मेळ्ळो. 1,60,000 विदाउट इंटरेस्ट एका वर्सा खातीर लोन आसा. कोण दितलो आसा? पण उरलेल्या 4,000 फार्मरांनी खंय तरी येवपाक जाय आणि हाचो बेनिफीट घेवपाक जाय. आमी प्रत्येकाच्या म्हणजे घरापर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न. म्हणून तर आमी म्हटलं आता जे अध्यक्षान जे म्हटलें केंद्र सरकारची योजना घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराघरापर्यंत वयतले. आमचो स्टेट कोऑर्डिनेटर ती स्कीम सगळ्यांक समजून सांगतलो आणि लोकांक आमचो उद्देश असा की 100% बेनिफिशियरीपर्यंत पावचे. तूं मुद्दाम केंद्र सरकाराची जर ऍडव्हर्टाइजमेंट पळयशीत 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम फॉर द 100% एक्च्युअल बेनिफिशियरीज. आमचो टार्गेटच तो असा 100% जे गरजवंत असा त्या गरजवंतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सरकार पावचे हाच्या खातीर आमचो प्रयत्न असा. म्हणून आम्ही त्याका जोडून आता ऍडिशनल जे म्हटलं आमच्या अध्यक्षांनी इनिशिएटिव्ह घेतला की प्रत्येक स्किमीक त्यांची जी केंद्रातली स्कीम असा, राज्यातली स्कीम असा, त्या काही पार्टीचो कोऑर्डिनेटर दितले. ते
ते सगळ्या लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करीत ते भोंवतले जेणेकरून 100% लोकांपर्यंत सगळ्या योजना पावतल्यो. In these 8 years Modi-led government, in the middle of that, we got this is the second term plus BJP president. How it has been a helpful of the center for both you for you to run the state and for the president to run the party. हांवें तुका परत एकदा सांगता म्हणजे डबल इंजिनच्या सरकारात गोंयच्या विकासाची गती ही फुडें व्हेल्ली आसा आणि संघटन आणि सरकार हे दोनूय मेळून परत एकदा डबल इंजिनचे सरकार हाडपाक आमकां मदत जाल्ली आसा. सर जीएसटीच्या संदर्भात जो अधिक दिवस परत पुढे आणखीन काही वर्ष जीएसटी परत परतावा मिळावा अशी मागणी होते. आम्ही रिक्वेस्ट केल्या. सीएम आणि एक विषय मोपाच्या संदर्भात ते म्हणतात की पेडण्याच्या लोकांक जॉब थंय मेळचे परस ते साखळीच्या दिता लोकांक अशें चुकीचो संबंध आसा चुकीचो संबंध. आता जर तूं पळयशीत जाल्यार आतां थंय आयज स्टील डे अपॉइंटमेंट जाल्या पयलीं 500 पेक्षा चड भुरग्यांची परमनंट एम्प्लॉयमेंट जाली. 100% पेडणेकार हांवें व्हेरीफाय केला. 100% पेडणेकार आसा. 500 पेक्षा चड अपॉइंटमेंट जाली. 200 जण फक्त ते फायरमॅन थंय लागता पळय न्ही 200 जण पेडणेकार आतां परत रिक्रूट जाले आणि आता उरलेले 500 रिक्रुटमेंट जाल्या. म्हाका दिसता ह्या दिसांनी केन्ना तरी आमी तांकां तेंची अपॉइंटमेंट लेटर्स दिवपाचे आसा. 100% पेडणेकार. सर कृषी कॉलेज म्हाका संवय ना ती. सर कृषी कॉलेज चालू करणार होता ऍग्रिकल्चर एग्रीकल्चर कॉलेज आमी तो मागीर सांगता विषय कारण हांव फक्त आनी एकूच विशय म्हत्वाचो आशिल्लो म्हणून तुमकां फक्त येता त्या 5 तारखेक वॅक्सिनेशनचे प्रोग्राम व सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटरांनी खूप मोठ्या प्रमाणात आमी स्पेशल कॅम्प दवरलेले आसा. ज्यांच्यानी आपलो दुसरो डोस घेवन 9 महिने पुराय जाले तांच्यांनी वचून आपलो बुस्टर डोस घेवचो. 60 वर्सां वयले फ्रंटलायन वर्कर्स तुमी सुद्दां येता भितर हेल्थ वर्कर येता फ्रंटलायन वर्कर ह्या सगळ्या जाणांनी आपलो येता त्या 5 तारखे दिसा आयतारा आपलो बुस्टर डोस मुद्दामून वचून आमच्या नियर बाय प्रायमरी हेल्थ सेंटराचेर घेवचो. सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आसा. मुद्दामून तुम्ही सगळ्यांनी खूप मोठो अवेअरनेस करचो कारण बुस्टर डोस घेवपाची तितकी गरज आसा. जेका दुसरो डोस घेवन 9 महिने पुराय जाले तांणी बुस्टर डोस घेवचो. कोणी पयलो डोस घेवना जाल्यार त्यांनी पयलो डोस घेवचो. कोणाचो सेकंड डोस उरला जाल्यार सेकंड डोस घेवचो. परत एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात जागृताय करपाची गरज आसा. वॅक्सिनेशन हे कंपल्सरी आसा. वॅक्सिनेशन सगळ्यांनी मातशें घेवचें ही रिक्वेस्ट. देव बरें करूं. सर टीका उत्सव थोड़ा हिंदी में बोलिए सर. टीका उत्सव हिंदी में थोड़ा बोलिए. सर एक माहिती पीठातील एक सर न्यूज की या दिसात त्याला की 500 जण तुमच्या पाठीशी येऊ शकते. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात आम्ही स्टेटमेंट करून आमच्याकडे कोणी अप्रोचही करू नका. कोणी केला त्याला तुम्ही विचारलं. तुमका सगळ्यांना धन्यवाद. देव बरें करूं. एक मिनिट वचू जाय. थँक्यू व्हेरी मच. दिल्ली दिल्ली सर दिल्ली